नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात टॉप 10 घडामोडी. पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या 6 अतिरेक्यांना मारण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नव्हे. आता जे काही झालं त्याला युद्ध म्हणू शकत नाही. देशाच्या समोर ज्या गोष्टी आल्या त्याला तुम्ही काय म्हणणार? आपण आपलं काय करून घेतलंय? मी आधीही हेच विधान केलं, तेव्हा मी युद्धाच्या विरोधात आहे असं म्हटलं गेलं. या देशाने युद्ध कधी पाहिलेलं नाही. एकदा गाझापट्टीची अवस्था पाहून घ्या. दिवाळीत फटाके वाजले म्हणून तक्रार करणारी लोक आपल्याकडे आहेत. अशा शब्दात राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक यांच्यात निर्माण झालेल्या तणावावर भाष्य केले. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकर निकाल लावणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांना दिली आहे. या प्रकरणात पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी असलेला सिंधू जलवाटप करार निलंबित करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानातील सिंचनासह शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा जलस्रोतच थांबणार असल्याने पाकिस्तान भेदरला असून शुक्रवारी या देशाच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. शिंदे सेनेने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. पालिकेच्या माध्यमातून 2 कोटीपर्यंतची कामे तसेच नगरविकास विभाग डीपीडीसी आणि म्हाडामार्फतही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगरसेवकांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाने 335 कोटी 70 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आदिवासी विकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा आदेश काढला. अर्थात आदिवासी महिला ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनाच या निधीतून लाडकी बहीण योजनेचे मानधन देण्यात येणार आहे. नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. मुंबईत काही रुग्ण आढळले असले तरी नागपूर सुरक्षित आहे अशी माहिती देण्यात आली आहे. IPLच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी जुगार सुरू आहे. हे थांबलंच पाहिजे, परंतु कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे आपण लोकांना हत्या करण्यापासून रोखू शकत नाही तसाच हा प्रकार असल्याचे न्यायालयानं नमूद केलंय. या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावून न्यायालयाने म्हणणं मागवलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश शुक्रवारी काढण्यात आला. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणारे धोरण राज्य सरकारने आणलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला 29 एप्रिलला मंजुरी देण्यात आली होती. मात्र या धोरणासंबंधीचा शासन निर्णय जारी न झाल्याने टोलमाफी लागू झालेली नव्हती. 24 दिवसांनी हा आदेश काढण्यात आलाय. विधिमंडळ अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात शासकीय विश्रामगृहामध्ये समिती प्रमुखांच्या सचिवाच्या कक्षात 1 कोटी 84 लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्यानं आमदारांचे दौरे कशासाठी काढले जातात असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशा दौऱ्यांमध्ये आमदारांनी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी आल्यानंतर काही वर्षांपूर्वी हे दौरे बंद झाले होते, परंतु कालांतराने ते परत सुरू झाले. आतापर्यंत केवळ आरोप होत होते, परंतु आता प्रथमच रोख रक्कम सापडली आहे. महाराष्ट्रावर पावसाचं सावट. दक्षिण कोकण किनाऱ्याच्या सागर किनाऱ्यालगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचा परिसर सध्या देखील त्या भागात कायम आहे. तो पुढील 24 तासात उत्तरेच्या दिशेने हालचाल करून अधिक तीव्र आणि खोल जाण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं सांगितलंय. यामुळे महाराष्ट्रावर देखील पावसाचं सावट आहे. विशेष म्हणजे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बातमीसह वेळ झाली. टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.